या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा। फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण, पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर। आज या ठिकाणी स्थायी समितीचे सदस्य तसेच स्वीकृत सदस्य या ठिकाणी निवडण्यात आलेले आहेत। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आणि तसंच MIM चे या ठिकाणी स्वीकृत सदस्य निवड करण्यात आलेले आहे। किती आणि कोणाकोणाचे किती आहेत? भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी 8 आणि MIM चे 1। 8 रोहिणीताई, भारतीय जनता पार्टीचे रोहिणीताई तडवळकर, अक्षय अंजिकने, वृषाली चालुक्य, श्रीनिवास दायमाद, ज्ञानेश्वर मॅकल, मेट्रे, शैलेश मेट्रे, मनीष केत आणि रुद्रेश बोरामणी। विषय असा आहे की आपल्या अजेंड्यावर आपण 9 सदस्य निवडीचा, म्हणजे भाजपाचे 9 आणि MIM चा 1 असे एकूण 10 सदस्य निवडीचा आपण अजेंड्यामध्ये विषय घेतलेला होता। का बरं एक असा मागे लागला? अजेंड्यावर शासनाचा या ठिकाणी प्रस्ताव आहे। शेवटी बोर्डाला या ठिकाणी अधिकार आहे। राहिलेले जो एक नाव आहे तो आम्ही पुढच्या मीटिंग मध्ये घेण्यात येईल। सभागृह नेते मी जेव्हा नावं वाचली त्यावेळेस 7 नावं वाचली, 2 नावं सभागृह नेत्यांनी या ठिकाणी ऐका एक 2000च्या शिफारशीचे 2 नावं तुम्ही वाचली नाहीत का? सभागृह नेत्यांनी मी या ठिकाणी परत एकदा वाचायला लावलं। सभागृह नेत्यांनी या ठिकाणी 8 नावे वाचली। 8 नावे वाचून त्यांना आपण मान्यता द्या। राहिलेले 1 नाव आहे ते आपण पुढच्या मीटिंग मध्ये घेणार आहे। सभा नगर सचिवांनी या ठिकाणी 8 नाव वाचली म्हणून 2 नाव वाचायला लावले। 8 नाव वाचले। 8 नाव वाचले। मी सांगालो की नाव मी 8 नाव मी सांगू का? तर 8 नाव आमचे पक्षनेते सांगतील। तुम्ही वाचताना तुम्ही 7 नाव 8 नाव पक्ष 8 नाव परत एकदा वाचून दाखवा। सभागृह नेत्यांनी जी सूचना वाचली आपली सत्ताधारी पक्षाची, त्याच्यामध्ये 9 सदस्य भाजपाचे आणि 1 सदस्य MIM चा अशी सूचना होती। असं असताना तुमच्या सत्ताधारी पक्षाने एक नाव म्हणून एकदम वगळलं। बलानुसार 9 नावं भारतीय जनता पार्टीची आहेत असं म्हणलंय आणि त्याच्यातले 8 नावं वाचली। नाही आता अजून एक तुम्हाला म्हणजे हे झालं अशी आहेत, खालील नावे अशी आहेत, खालील नावे अशी आहेत। बलानुसार 9 नावं आहेत, त्याप्रमाणे खालील नावे अशी आहेत। कुठलाही अपूर्ण प्रस्ताव या ठिकाणी नाही आहे। तो शेवटी सभागृहाचा अधिकार आहे। आम्ही पुढच्या मीटिंग मध्ये या ठिकाणी राहिलेले जे काही 1 नाव आहे ते आम्ही निश्चित त्या ठिकाणी घेणार। माझं नाव कट झालं पण त्यांनी असं पण म्हटलं की ते नरेंद्र काळेंना पण मेसेज करा, तुम्हाला पण ते शेवटी विरोधी पक्ष नेते गट नेते आहेत ते, त्यांनी ते काय म्हणत असेल ते आम्हाला माहिती नाही, ते त्यांना विचारा। धमकीचा SMS ला घालून तुम्ही सभा तहकूब केली असं त्यांचा स्पष्ट आरोप आहे। नाही कार्यकर्त्याचं काय? कार्यकर्त्याचा जो SMS आला तो SMS तुम्हालाही आला, तो बघूनच तुम्ही सभा तहकूब केली। शेवटी तसं काय नाही आहे। बोर्डाला या ठिकाणी अधिकार आहे आणि आपल्या सोलापूर शहराच्या विकासासाठी राहिलेले 1 नाव जे आहे ते निश्चित लवकर आपण या ठिकाणी जाहीर करू। आजच्या सभेचा प्रोसिडिंग आहे का? आजच्या सभेचा प्रोसिडिंग आहे का? प्रोसिडिंग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आपल्याला नगर सचिव कार्यालयामध्ये या ठिकाणी प्रोसिडिंग बघायला मिळेल। एवढी मोठी आपल्याकडे संख्याबळ असताना आज परिवहन समितीच्या सदस्यांची निवड का केली नाही? परिवहन समिती आपल्याला हे ऊर्जित अवस्थेत या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे आणि सोलापूर शहराला आपल्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी परिवहनचे एकदम चांगले सदस्य या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत। त्यामुळं आपल्याला सर्व जे काही आपले परिवहनचे चांगले अभ्यास असलेले जे सदस्य आहेत त्यांना आपण बोलवून या ठिकाणी मग ते निवड करणार आहे। याच्यापूर्वी पण परिवहनच्या असंच घाईगडबडीत अनेक आपल्याला या ठिकाणी बसेस वगैरे मिळाले होते। त्या टायमाला तिथे आपल्याला रूट वगैरे जे उत्पन्न आपल्याला परिवहनचं येत नव्हतं व्यवस्थित,
तर आपल्याला जे आता नवीन बस येणार आहेत चांगले जबाबदारी सदस्य त्या ठिकाणी निवडण्यात येणार आहेत. दादा एक हो दादा मिनिट एक प्रश्न आहे की तुम्ही 1-8 जाहीर केला 7 जाहीर केलं काय असेल ते पण एक का जाहीर केलं नाही त्याचं कारण काय असेल आणि ते कुठल्या नियमाने तुम्हाला पुढच्या सभेत घेतायचं? आता आमचे आयुक्तांनीच तुम्हाला या ठिकाणी सांगितलं डायसवर सर्व पत्रकारांना आणि आमच्या आपल्या सर्व सभागृहातील सदस्यांना की तो शेवटी निवडीचा अधिकार सभागृहाला आणि महापौरांना आहे. पुढच्या मीटिंग मध्ये या ठिकाणी आम्ही तो राहिलेले जे काही एक नाव आहे 8 नावं या ठिकाणी वाचलेले आहेत. एक नाव जे काय राहिलेलं आहे ते आम्ही या ठिकाणी पुढच्या मीटिंग मध्ये घेऊ. 88 नगरसेवक एक मिनिट पाठवायचं उत्तर येऊ द्या मग तुम्ही बोला काय राहिलं? का राहिल्याचा विषय नाही, लवकरात लवकर जाहीर करणार. जाहीर पक्षात सर्व आमचे एकमत आहे. एक जे नाव राहिलेलं आहे ते लवकरात लवकर जाहीर करणार. कुठलं एक नाव जाळलं की जाळलं 8 नावं या ठिकाणी आता जाहीर केलेले आहेत. तर दादा 88 नगरसेवकांचं प्रतिनिधित्व सभागृहामधलं करायला तुम्ही कमी पडता असं वाटतं? अजिबात तसं काय नाही. आमच्या सर्व सदस्यांमध्ये एकमत आहे आणि सोलापूर शहराला ऐका एकमत आहे म्हणूनच या ठिकाणी एकमत आता तुम्ही घे कुणाला नवीन सदस्य आहेत या ठिकाणी. नवीन सदस्याचं आमच्या सर्व यांना आम्ही लवकर या ठिकाणी बोलवलं होतं. काही सदस्य थोडं त्यांना यायला थोडस जरा वेळ झाला या ठिकाणी आणि आम्ही 11:15 या ठिकाणी सव्वा 10 मिनिट उशीर झाला. विरोधी म्हणजे गटनेते देखील ते आम्हाला म्हणले होते की 11:15 आपण या ठिकाणी चालू करू. ठीक आहे, नवीन सदस्य आहेत काही ठिकाणी आणि इथून पुढची सभा आहेत ती वेळेवर सुरू करू. मला कुठलाही मेसेज आलेला नाही आहे. मला कुठलाही मेसेज आलेला नाही. आमचा धमकीचा विषय संबंधच नाही आहे. आमचा बहुमत आहे. काळजीपोटीच एक नाव घेतलं नाही का मग? आपल्या कार्यकर्त्यांची काळजी आपण असं म्हणतात त्या काळजीपोटीच एक नाव घेतलं नाही का मग? काळजीपोटीच नाव घेतलं नाही. योग्य निवड योग्य कार्यकर्त्याची निवड केली जाईल. मला आणि नरेंद्रांना प्रश्न आहे. किसन गोडके म्हणून माणूस होता 1992 पासून भाजपचा कार्यकर्ता म्हणतात. कालपर्यंत माझं नाव फिक्स होतं म्हणून त्याला सांगितलं. आज सकाळी कट झालंय. इथल्या स्थानिक राजकारणामुळे नाव कट झालं असं त्याने आरोप केलेला आहे. ते मला माहिती नाही. माझ्यापर्यंत तर ते तसं काय नाव आलं नाही. किसन गोडके हे जुने कार्यकर्ते आहेत आणि कुणीही नाव त्यांचं आधी फिक्स किंवा काल रात्री नावं फिक्स झाली असं कुठलंही नाही. जी पक्षाकडनं नावं आली ती पक्षाकडनं सभागृहात वाचण्यात आली. पक्षाने शब्द दिलेला होता असं त्यांचं म्हणणं आहे. दोन्ही वेळा दिलेला. पक्षाची ही पद्धत नाही कामाची. दादा एक विषय असा होता की महिला नगरसेवक होत्या 8 नावं दिली आपण 8 नावं वाचली. सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा. आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध. फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा. आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा. तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येते एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9860804055.